Hello students, today we are going to learn a new topic perimeter and area. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे पेरिमीटर आणि एरिया. पेरिमीटर म्हणजे काय तर क्लोज फिगर हॅव पेरिमीटर म्हणजे बंदिस्त आकृती जी असते ती काय असते, तिचं जो आतला पार्ट असतो तो काय असते त्याला म्हणायचं पेरिमीटर. थोडक्यात कडांची जी बेरीज असते त्याला त्या बेरजेला काय म्हणतो आपण पेरिमीटर असं म्हणतो. मग समजा या ठिकाणी इथे हे पुस्तक आहे आणि याची ही जी लेंथ आहे, आता इथे याची ही जी लेंथ आहे, ही लेंथ आणि ही ब्रीथ, ही एक लेंथ आहे, ही एक लेंथ आहे, इकडची एक ब्रीथ आहे, इकडची म्हणजे यांची बेरीज, परत या भागाची बेरीज, इकडची बेरीज आणि यांची सर्वांची बेरीज म्हणजे त्याची काय असते तर पेरिमीटर असते. हे आपल्या लक्षात येईल. मग इथे या क्लोज फिगर हॅव पेरिमीटर कोणत्याही बंदिस्त आकृतीचं जे असतं तर त्याची आपल्याला पेरिमीटर काढता येते. तर त्याची परिमिती जी आहे तर परिमिती आपल्याला काढता येते. पेरिमीटर अँड एरिया म्हणजे परिमिती आणि क्षेत्रफळ. मग या ठिकाणी इथे द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ABCD इज डॅश डॅश असं आपल्याला विचारलेलं आहे. मग या ठिकाणी जे आहे तर काय म्हटलेलं आहे इथे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, इथे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ABCD इज डॅश डॅश. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याची ही लेंथ आहे, लेंथ आहे 5 सेंटीमीटर, लेंथ आहे 5 सेंटीमीटर आणि ब्रीथ आहे 4 सेंटीमीटर. बरोबर आहे. या सगळ्यांची बेरीज जर आपण केली, इथे बघा या ठिकाणी जर आपण यांची बेरीज केली 4 प्लस इकडची पण बाजू आहे 4 प्लस 5 प्लस 5, या सगळ्यांची जर आपण बेरीज ॲडिशन केली तर किती ते बघू. 4 प्लस 4 8, 8 प्लस 5 13, 13 प्लस 5 18. इथे किती लिहिणार आपण 18, किती लिहिणार या ठिकाणी 18 सेंटीमीटर. या द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ABCD इज 18 सेंटीमीटर. तुमच्या लक्षात आलेलं आहे. अशा पद्धतीने याची पेरिमीटर जी आहे हे पेरिमीटर आपण काढलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल द लेंथ ऑफ स्क्वेअर हा PQRS काय आहे तर हा PQRS हा स्क्वेअर आहे. या स्क्वेअरचे आपल्याला काय करायला सांगितले पेरिमीटर काढायला सांगितलेले आहे. मग लेंथ ऑफ स्क्वेअर इज 5 सेंटीमीटर, याची लेंथ किती आहे 5 सेंटीमीटर. द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज किती असेल सेंटीमीटर ते आपल्याला विचारलेलं आहे. किती असेल तर इथे याची 5 आहे म्हणजे इथे सुद्धा काय असणार 5. त्यानंतर या ठिकाणी जे आहे तर इथे सुद्धा काय असणार 5 आणि इथे सुद्धा किती असणार 5 म्हणजे इथे 5 प्लस 5 प्लस 5 प्लस 5 किती याची पेरिमीटर तर याची पेरिमीटर येईल 20 सेंटीमीटर. किती पेरिमीटर येईल याची 20 सेंटीमीटर ही याची पेरिमीटर येईल. तुमच्या लक्षात आलेलं आहे. मग यांची जी ॲडिशन आहे, लेन्थ जी ॲडिशन आहे त्याचे आपण काय करतो पेरिमीटर आपण काढत असतो. लक्षात आलं सगळ्यांच्या. आता या ठिकाणचं एक एक्झाम्पल बघू आपण. इथे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर
इकडच हे एक एक्झाम्पल बघू आपण. काय आहे? हा ट्रायंगल आहे, ट्रायंगल ए बी सी. ह्या ट्रायंगल ए बी सी ची लेंथ ए बी किती दिली आहे? ए बी ची आहे लेंथ ए बी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर प्लस लेंथ बी सी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर प्लस लेंथ ए सी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. या सगळ्यांची ॲडिशन करूया आपण. किती ते सांगा बरं, यांची ॲडिशन सांगा बरं किती येईल? किती येईल ॲडिशन? तर यांची ॲडिशन किती येईल बघा. यांची जी ॲडिशन येईल 12, यांची ॲडिशन 12 येईल प्लस 6, इथं किती आली? 18 सेंटीमीटर. या ठिकाणी आपण किती लिहिणार? 18 सेंटीमीटर. अशा पद्धतीने यांची पेरिमीटर जी आहे ती आलेली आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? बरं, पुढची उदाहरण आपण बघूया. आपल्याला प्रॉब्लेम सेट 48 यामध्ये अशा पद्धतीच्या फिगर्स दिलेली आहेत आणि या फिगर्सची आपल्याला काय करायचे आहे? तर पेरिमीटर काढायचे आहे. बघूया यांची पेरिमीटर किती येईल ते. या ठिकाणी इथे आहे 7 सेंटीमीटर, या ठिकाणी 16 सेंटीमीटर, या ठिकाणी 20 सेंटीमीटर आणि इथे 14 सेंटीमीटर. याची आपल्याला काय करायचे? पेरिमीटर काढायचे आहे. या ठिकाणी काय करणार आपण? 7 सेंटीमीटर प्लस 16 सेंटीमीटर प्लस 20 सेंटीमीटर प्लस 14 सेंटीमीटर. या सगळ्यांची आपल्याला काय करावे लागणार आहे? ॲडिशन करावी लागणार आहे. मग आपण जर ॲडिशन बघू, इथे 7 प्लस 16, 7 प्लस 16चं येतं 23, 23 प्लस 20 याचं जर किती येईल? आपण याची ॲडिशन करू. त्या दोघांची ॲडिशन बघावं आधी. या दोघांची येते 23 आणि या दोघांची किती येते ते बघू. यांची येते 34 आधी यांची, बरोबर आहे. आता यांची ॲडिशन किती येईल ते बघू आपण. या दोघांची इथे 3 प्लस 4 7 आणि या ठिकाणी 2 प्लस 3 5 किती येईल? 57 सेंटीमीटर. या ठिकाणी आपण काय लिहिणार? 57 सेंटीमीटर. समजलं सगळ्यांना? या पद्धतीने यांची जी पेरिमीटर आहे ती आलेली आहे. तशाच पद्धतीने आपण इकडचं बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. इथे 5 ऑल द साईड्स आहेत, त्या 5 साईड्स आहेत. यांची आपल्याला काय करायचे आहे? तर पेरिमीटर काढायचे आहे. मग इथे काय करणार आपण? इथे सुरुवातीला 8 सेंटीमीटर घेणार प्लस 8 सेंटीमीटर. हा इथे 8 आहे, इथे पण 8 आहे. इथे किती घेणार? प्लस 18 सेंटीमीटर प्लस 18 सेंटीमीटर. इथे पण 18 आहे आणि या ठिकाणी सुद्धा 18 आहे. म्हणजे इथे 18 सेंटीमीटर प्लस इथे किती आहे? इथे 12 सेंटीमीटर. यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. या आपण करू 18 इथे 18 सेंटीमीटर 18 सेंटीमीटर. 8 आणि 8 16. 18 आणि 18 यांची ॲडिशन येते 36 प्लस 12. यांची ॲडिशन करू आपण आता. 2 प्लस 6 8 प्लस 6 14. कॅरी 1 कॅरी म्हणून इथं 2 प्लस 3 5 प्लस 1 6. बघा 2 कॅरी 1 होता म्हणून आपण 2 3 5 प्लस 1 6 किती याची? 64 सेंटीमीटर. याची पेरिमीटर जी आहे ती 64 सेंटीमीटर ही याची पेरिमीटर आहे. हे आपल्या लक्षात आलेलं आहे. समजलं सगळ्यांना हे? आता आपल्याला अशाच पद्धतीची काही पुढची उदाहरण बघायची आहेत. पुढचे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत.
या ठिकाणी या पद्धतीची फिगर दिलेली आपल्याला लक्षात येतं. इथे 8 सेंटीमीटर, इथे सुद्धा 8 सेंटीमीटर. ही जी लेंथ आहे ही 8 सेंटीमीटर आहे, ही सुद्धा 8 सेंटीमीटर आहे, ही 10 सेंटीमीटर आहे आणि ही पण 10 सेंटीमीटर आहे. इथं 6 सेंटीमीटर आणि ही सुद्धा 6 सेंटीमीटर आहे. याची आपल्याला काय काढायचे आहे, तर याची आपल्याला पेरिमीटर काढायचे आहे. मग इथे आपण यांची काय करणार, पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साइड्स लेंथ, सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्या फिगरचे काय असते, तर पेरिमीटर असते. मग आपल्या लक्षात येईल इथे 8 + 8 + 10 + 10 + 6 + 6, इथे 16 + 20 20 + 12. आता यांची काय करायची, आपल्याला पुन्हा यांची ॲडिशन करायची. 6 + 2 8, 6 + 2 8, 1 2 3 + 1 4, 40 सेंटीमीटर ही त्याची काय आलेली आहे, पेरिमीटर आलेली आहे. तुमच्या लक्षात येईल याची पेरिमीटर किती आलेली आहे, तर 48 सेंटीमीटर ही त्याची काय आलेली आहे, पेरिमीटर आलेली आहे. हे आपल्या लक्षात येईल. समजलं सगळ्यांना हे एक्झाम्पल. चला पुढे बघूया आपण. आता आपल्याला फॉर्म्युला फॉर द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, फॉर्म्युला फॉर द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल या संदर्भात माहिती मिळवते. तर हा जो रेक्टँगलचा फॉर्म्युला कसा तयार होतो, पेरिमीटर जर काढायचे असेल रेक्टँगलची, त्याचा फॉर्म्युला कसा तयार होतो ते आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी हा जो आहे हा काय आहे, हा काय आहे, हा रेक्टँगल आहे. हा रेक्टँगल आहे. रेक्टँगलला किती, हाऊ मेनी लेंथ ऑफ दिस रेक्टँगल, हाऊ मेनी लेंथ ऑफ दिस रेक्टँगल, सांगा बरं. रेक्टँगलला लेंथ किती आहे, इथे लेंथ आहे आणि इथे पण 2 लेंथ्स आहे. आणि हाऊ मेनी ब्रेथ्स ऑफ दिस रेक्टँगल, हाऊ मेनी ब्रेथ्स ऑफ दिस रेक्टँगल, ही इथे ब्रेथ आहे, इथे ब्रेथ आहे, म्हणजे 2 काय आहेत, ब्रेथ्स आहेत. मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ प्लस ब्रेथ, लेंथ प्लस ब्रेथ, असा त्याचा फॉर्म्युला. असं म्हणजे सर्व लेंथ पुन्हा ब्रेथ पुन्हा लेंथ आणि ब्रेथ या सर्वांची जेव्हा ॲडिशन होते तेव्हा काय तयार होतो, तर या रेक्टँगलची पेरिमीटर मिळते आपल्याला. येते लक्षात, ह्या रेक्टँगलची काय मिळते, पेरिमीटर. मग लेंथ प्लस ब्रेथ आणि लेंथ प्लस ब्रेथ. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला कसा तयार होईल, इथे पण लेंथ आहे आणि इथे पण लेंथ आहे, म्हणजे 2 लेंथ, इथे पण ब्रेथ आहे इथे पण ब्रेथ आहे, प्लस 2 × ब्रेथ. 2 × लेंथ प्लस 2 × ब्रेथ, 2 × लेंथ प्लस 2 × ब्रीथ का झालेला आहे, तर इथे 2 लेंथ आहेत आणि 2 ब्रीथ आहेत, म्हणून त्याचा जो फॉर्म्युला तयार झालेला आहे, तर 2 × लेंथ प्लस 2 × ब्रीथ हा याचा काय तयार झाला, फॉर्म्युला. 2 × लेंथ प्लस 2 × ब्रीथ हा याचा फॉर्म्युला तयार झाला. मग या ठिकाणी याचा फॉर्म्युला 2 × लेंथ प्लस 2 × ब्रीथ हा याचा काय तयार झालेला आहे, फॉर्म्युला तयार झालेला आहे. हे आपल्या लक्षात येईल. मग या फॉर्म्युल्यावरून आपल्याला एक एक्झाम्पल सोडवायचं आहे. बघूया हे एक्झाम्पल काय आहे. द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 7 सेंटीमीटर. हा जो रेक्टँगल आहे याची ही जी लेंथ आहे किती आहे, 7 सेंटीमीटर आहे. द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 7 सेंटीमीटर अँड इट्स ब्रीथ, ब्रीथ किती आहे, तर हाऊ मेनी ब्रीथ ऑफ दिस रेक्टँगल, हाऊ मेनी ब्रीथ इज दिस रेक्टँगल, टेल मी, सांगा बरं. 3 सेंटीमीटर ही काय ब्रीथ आहे. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ दिस रेक्टँगल, या रेक्टँगलची पेरिमीटर काय असणार आहे. मग आपल्याला काय दिलेलं आहे, फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. मग पेरिमीटरचा फॉर्म्युला कोण सांगतं, हू टेल मी द फॉर्म्युला ऑफ रेक्टँगल, हू टेल मी द फॉर्म्युला ऑफ रेक्टँगल, टेल मी, सांग बरं काय आहे. बरोबर आहे 2 × लेंथ
प्लस 2 इंटू ब्रेथ, 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ, हा त्याचा काय फॉर्म्युला आहे. मग इथे 2 इंटू लेंथ किती सेंटीमीटर आहे, 7 सेंटीमीटर. 2 इंटू 7, का वर 7 घेतला, 7 सेंटीमीटर लेंथ आहे म्हणून 2 इंटू 7 प्लस 2 इंटू ब्रेथ म्हणजे 2 इंटू 3 काय आहे त्याची, तर ब्रेथ आहे म्हणजे त्यामुळे इथे 2 इंटू 3, 2 इंटू 7 14, 2 इंटू 3 6, ह्या दोघांची जर आपण ॲडिशन केली तर 20 सेंटीमीटर काय येईल त्याची, ह्या रेक्टँगलची काय येईल, ह्या रेक्टँगलची जी पेरिमीटर असेल ही पेरिमीटर काय येईल तर 20 सेंटीमीटर ही याची पेरिमीटर येईल. समजलं सगळ्यांना. आता आपण असंच एक सेकंड एक्झाम्पल बघू. आपण ह्या एक्झाम्पलमध्ये PQRS हा रेक्टँगल दिलेला आहे आणि याची आपल्याला पेरिमीटर काढायला सांगितलेले आहे. याची लेंथ किती आहे, PQ ची लेंथ किती आहे, हाऊ मेनी लेंथ ऑफ PQ, 12 सेंटीमीटर. RS ची लेंथ किती असणार, व्हॉट इज द लेंथ ऑफ RS, ही जर 12 असेल तर ही सुद्धा किती असणार 12. व्हॉट इज द लेंथ ऑफ QR, टेल मी. हिअर 9, हिअर ऑल्सो 9 सेंटीमीटर, इथं सुद्धा काय असणार 9 सेंटीमीटर असणार. मग आपल्याला पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला माहिती आहे. मग इथे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, पूर्ण शब्द न लिहिता असं दिलं तरी चालेल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ, एल लिहिला 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ. एल आणि बी लिहिले तरी चालेल. हां, पूर्ण लेंथ लिहायची आवश्यकता नाही किंवा पूर्ण ब्रेथ लिहायची आवश्यकता नाही. या ठिकाणी एल आणि बी लिहिले तरी चालणार आहे. 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ हा त्याचा काय झाला फॉर्म्युला झाला. मग आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. इथे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, इथे PQRS याची पेरिमीटर आपल्याला काढायची आहे. मग फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. व्हॉट इज द लेंथ ऑफ इन दिस रेक्टँगल, लेंथ किती आहे 2 इंटू 12 प्लस व्हॉट इज द लेंथ ऑफ rectangle PQRS, what is the length of rectangle PQRS, yes 9, right, 2 into 9 यांचा मल्टिप्लाय करा 24, इथे 12 into 2 is equal to 24 plus 2 into 9 18. काय करा दोघांचे ॲडिशन, 8 plus 4 12, 8 plus 4 12, 1 2 plus 2 4 20 42 सेंटीमीटर काय आलेले आहे त्याची पेरिमीटर आलेले आहे. किती पेरिमीटर आलेले आहे 42 सेंटीमीटर ह्या PQRS ची पेरिमीटर आलेले आहे. मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल PQRS इज 42 सेंटीमीटर. समजलं सगळ्यांना. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आता आपल्याला फॉर्म्युला फॉर द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, फॉर्म्युला फॉर द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर या संदर्भात माहिती मिळवायची आहे. हा या ठिकाणी काय आहे तर स्क्वेअर दिलेला आहे. द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर इक्वल, द लेंथ ऑफ ऑल साइड्स आर इक्वल. ह्या स्क्वेअर जो असतो म्हणजे चौरसाच्या सर्व बाजू ज्या आहेत त्या काय असतात एकरूप असतात किंवा इक्वल असतात, समान असतात. चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात समान असतात, इक्वल असतात. द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर इक्वल.
या ठिकाणी पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय काय फॉर्म्युला तयार होईल, त्याचं सर्व बाजू काय असतात, इक्वल असतात. तर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू लेंथ ऑफ वन साइड. 4 इंटू लेंथ ऑफ वन साइड म्हणजे काय करायचं, कोणत्याही एका बाजूची लांबी घेतली आणि 4ने गुणलं की आपल्याला काय मिळते, त्याची पेरिमीटर मिळते. म्हणजे इथे एक्झाम्पल बघू. द लेंथ ऑफ वन साइड ऑफ अ स्क्वेअर इज 8 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ वन साइड ऑफ स्क्वेअर इज 8 सेंटीमीटर. व्हॉट इज द पेरिमीटर, व्हॉट इज इट्स पेरिमीटर. आपण पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. 4 इंटू लेंथ ऑफ वन साइड. 4 इंटू लेंथ ऑफ वन साइड किती आहे, 8. 4 इंटू 8 इज इक्वल टू 38. आणि म्हणून याची पेरिमीटर जी आलेली आहे ती किती आलेली आहे, 32. किती पेरिमीटर आलेली आहे, 32 ही याची पेरिमीटर आलेली आहे. समजलं सगळ्यांना. आता या स्क्वेअरच्या पेरिमीटरचं पुन्हा एक एक्झाम्पल घेऊया आपण आणि मग पुढे जाऊया. या ठिकाणी एक्झाम्पल काय दिलेलं आहे, द लेंथ ऑफ वन साइड ऑफ अ स्क्वेअर इज 15 सेंटीमीटर. व्हॉट इज इट्स पेरिमीटर. The length of one side of a square is 15 centimeter. What is its perimeter. आपल्याला एका चौरसाची एक बाजू जर 15 सेंटीमीटर असेल तर त्याची परिमिती किती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याला फॉर्म्युला काय दिलेला आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. मग इथे फॉर्म्युला ऑफ पेरिमीटर ऑफ स्क्वेअर जो आहे तो आपण बघूया. Perimeter of square is equal to perimeter of square 4 इंटू वन साइड पेक्षा आपण काय म्हणू, एस म्हणू आपण. 4 इंटू वन साइड लेंथ, वन साइड लेंथ. मग या ठिकाणी काय करणार, 4 इंटू व्हॉट इज द लेंथ ऑफ इट्स वन साइड. वन साइड लेंथ काय आहे, 15 सेंटीमीटर. मग इथे 15, 4 इंटू 15 16 सेंटीमीटर इज द पेरिमीटर ऑफ दिस स्क्वेअर. 15 सेंटीमीटर इज द पेरिमीटर ऑफ दिस स्क्वेअर. समजलं सगळ्यांना. या पद्धतीची ही एक्झाम्पल्स आहेत ती आपल्याला बघायची आहे. पुढची एक्झाम्पल आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी एक एक्झाम्पल आपल्याला विचारलेलं आहे. द लेंथ ऑफ रेक्टँग्युलर पार्क. द लेंथ ऑफ रेक्टँग्युलर पार्क इज 120 मीटर. द लेंथ ऑफ रेक्टँग्युलर पार्क इज 120 मीटर. while its width is 90 meter. Its width is 90 meter. What is its perimeter. म्हणजे काय म्हटलंय, तर एक रेक्टँग्युलर पार्क आहे, म्हणजे एक रेक्टँग्युलर पार्क आहे. त्या रेक्टँग्युलर पार्कची जी लेंथ आहे म्हणजे लांबी आहे ती किती आहे, 120 मीटर. आणि विड्थ किती आहे, विड्थ म्हणजे रुंदी 90 मीटर. व्हॉट इज इट्स पेरिमीटर. अशी जर उदाहरणं सोडवायची असते तर आपण काय करायचं, सुरुवातीला रफ फिगर काढून घ्यायचे. असं समजायचं हे जे आहे हे रेक्टँग्युलर पार्क आहे, म्हणजे आयताकृती मैदान, आयताकृती मैदान रेक्टँग्युलर पार्क. याची लेंथ किती आहे, 120 मीटर आहे. 120 मीटर लेंथ आहे. आणि विड्थ किती आहे, 90 मीटर. किती विड्थ आहे, 90 मीटर या ठिकाणी विड्थ आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आपल्याला माहिती आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचं आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला लिहायचा आहे. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, पेरिमीटर ऑफ rectangle is equal to 2 into length plus 2 into breadth.
2 इंटू लेंथ, 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रीथ. या ठिकाणी 2 इंटू 120, लेंथ किती आहे 120 आहे, 120 मीटर, प्लस 2 इंटू 90 मीटर दिलेली आहे. दोघांचा मल्टिप्लाय करा, या दोघांचा मल्टिप्लाय करा, याचा येतो 240 मीटर प्लस 180 मीटर. दोघां यांची काय करायची आता ॲडिशन करायची. मग अशी जर ॲडिशन येत नसेल तर इकडे जा, इथे 0, इथे किती आलेलं आहे 4, इथे किती आलेलं आहे 8, 4 प्लस 8 12, हा इथे 1 आला, इथे 1 प्लस 2 3 प्लस 1 4, 420 मीटर त्या पार्कची काय झालेली आहे तर पेरिमीटर झालेली आहे. समजलं सगळ्यांना? ह्या पद्धतीची ही एक्झाम्पल्स आहेत, ती आपल्याला सोडवायची आहे. हे एक एक्झाम्पल आपण बघूया. संजू completes 12 rounds around a square park every day. If one side of park is 120 meter, find out in kilometer and meter distance that संजू covers daily. काय आहे, संजू जो आहे तो रोज एका चौरसाकृती जे पार्क आहे त्याला 12 राऊंड मारतो, आणि त्या चौरसाकृती पार्कची जी लांबी आहे ती आहे किती आहे तर 120 मीटर लांबी आहे त्याची. तर तो रोज किती अंतर कव्हर करतो, किती अंतर तो पळत जातो, तर ते कंप्लीट करतो ते आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे रोज बघा किती राऊंड मारतो तो 12 राऊंड मारत असतो. आता आपण बघूया या ठिकाणी संजू कंप्लीट 12 राउंड्स अ स्क्वेअर पार्क एव्हरी डे. इफ वन साइड ऑफ पार्क इज 120 मीटर, फाइंड आउट किलोमीटर अँड मीटर डिस्टन्स दॅट संजू कव्हर्स. आपल्या लक्षात आलेलं आहे या जे चौरसाकृती म्हणजे स्क्वेअर शेपचं काय आहे पार्क आहे. या ठिकाणी आपण बघू, इथे हा जो पार्क आहे हे पार्क आहे. ह्या पार्कची जी वन साइड आहे ही किती आहे 120 किलोमीटर आहे. म्हणजे तो जेव्हा 1 राऊंड मारतो तेव्हा 1 किलो, या ठिकाणी याची जी हे आहे त्याची वन साइड जी आहे ती किती आहे तर 120 किलोमीटर आहे. ही सुद्धा 120 मीटर आहे, ही पण 120 मीटर आहे, ही पण 120 मीटर आहे. असे तो किती राऊंड मारतो 12 राऊंड मारतो असतो. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ. इथे काय करायचं 4 इंटू साइड घेऊ आपण, 4 इंटू साइड हे बघू आपण, हे याचं वन साइड मध्ये बघू 4 इंटू साइड. म्हणजे इथे 4 इंटू साइड किती आहे 120 मीटर दिलेली आहे. मग याचं काय होईल तर इथे याचा जर हे येईल तर तो 12 इंटू 4 आणि इथे म्हणजे इथे 480 हा त्याचा 1 राऊंड होतो, त्याची पेरीमीटर ऑफ स्क्वेअर. इथे पेरीमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे त्याचा 1 राऊंड जो आहे हा 1 राऊंड जो आहे तो 480 मीटरचा होतो. मग 1 राऊंड ऑफ 1 राऊंड जो आहे तो किती आहे 480. असे किती राऊंड्स आहेत 12 राऊंड्स आहेत. मग या ठिकाणी 1 राऊंड
वन राउंड 480 मीटर. तो किती राउंड्स कंप्लीट करतो? 12 राउंड्स. 12 राउंड्स डिस्टन्स. 12 राउंड डिस्टन्स. हे 1 राउंड डिस्टन्स झालं. 1 राउंड डिस्टन्स. 1 राउंड डिस्टन्स 480 मीटर. आता आपल्याला 12 राउंड डिस्टन्स बघायचं आहे. मग या ठिकाणी 480 इंटू 12 बघूया आपण. बरं, 12 इंटू 8, 12 इंटू 8 96. सी इधर 9. 12 इंटू 4 48. हे काय आहे? मीटर आहे. याचं किलोमीटर मध्ये काय येईल? 5 किलोमीटर अँड 760 meters. संजू कव्हर्स डेली. डिस्टन्स संजू कव्हर्स डेली. डिस्टन्स संजू कव्हर्स डेली. हे याचा आन्सर आलेला आहे. समजलं सगळ्यांना? अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स जे आहेत, ही एक्झाम्पल्स प्रॉब्लेम सेट 49 मध्ये दिलेली आहेत, ती आपल्याला सोडवायची आहेत. समजलं सगळ्यांना? ओके.